नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. एका महिलेचे लग्न होऊन जवळपास 3 वर्ष झाली होती, परंतु तिला मूलबाळ होत नव्हतं. तिचा नवरा तिला नेहमी टोमणं मारायचा की माहीत नाही मी कोणत्या स्त्रीशी लग्न केलं आहे, ही वांज आहे, असंच राहिलं तर मी दुसरं लग्न करेन. रोजच्या या त्रासाला कंटाळून ती महिला इतकी त्रस्त झाली होती की ती तिच्या दीरासोबत संबंध ठेवण्यास तयार झाली. तो दीर खूप रंगेलमिचेचा होता. तो त्या महिलेला खोलीत नेऊन तिच्यासोबत काय करतो आणि त्या महिलेची काय अवस्था होते हे आपण या कथेत पाहणार आहोत. ही घटना मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातील आहे. त्या गावात 2 भाऊ राहत होते, मोहित आणि सूरज. मोहितचे वय सुमारे 40 वर्षे होते तर सूरजचे वय 25 वर्षे होते. लहानपणी त्यांच्या आईवडिलांचे एका आजाराने निधन झाले होते. त्यामुळे सूरजचा सांभाळ त्याच्या मोठ्या भावाने मोहितनेच केला होता. मोहितने स्वतःचं वय 30 वर्ष असताना लग्न केलं होतं, परंतु लग्नानंतर 4-5 वर्षातच त्याच्या पत्नीचं निधन झालं. भावाच्या संगोपनासाठी त्याने दुसरं लग्न केलं नाही आणि अत्यंत लाडाने त्याला मोठं केलं. पुढे मोहितने गावात राहणाऱ्या 21 वर्षाच्या गीता नावाच्या मुलीशी सूरजचे लग्न लावून दिले. मोहितकडे चांगली शेती होती, त्यावर दोघे भाऊ काम करायचे आणि घरचा खर्च व्यवस्थित चालला होता. सूरज आणि गीताच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण त्यांना मूल होत नव्हतं. मोठ्या भावाचं लग्न झाले होते, पण वहिनीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे घरात एक वारस असणं गरजेचं आहे, असा विचार सूरज करू लागला. तो गीतावर मुलासाठी दबाव आणू लागला. रोज त्यांच्यात यावरून भांडणं होऊ लागली. गीता अत्यंत सुंदर होती आणि सूरज देखील दिसायला चांगला होता. सुरुवातीला दोघे प्रेमाने राहत होते, पण जेव्हापासून सूरजच्या डोक्यात एक बाप बनण्याचं भूत शिरलं, तेव्हापासून त्यांच्यात रोज कटकटी सुरू झाल्या. एका रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सूरजच्या खोलीतून जोरात भांडणाचा आवाज ऐकू आला. बाहेर झोपलेल्या मोहितच्या कानावर ते आवाज पडले. तो उठून खोलीबाहेर उभा राहिला. सूरज गीतावर ओरडत होता, तुझ्या आईवडिलांनी तुला काही शिकवलं नाही, तुझ्यामुळे मला मूल होत नाहीये. थोड्या वेळाने गीता रडत खोलीतून बाहेर पडली आणि छतावर निघून गेली. रात्रीचे 1-2 वाजले होते तरी गीता खाली आली नाही, म्हणून मोहित हिमतीने छतावर गेला. जे दिराला समोर पाहून गीता घाबरली होती. मोहितने प्रेमाने विचारलं की काय झालं गीता, घरातील सगळ्या सुखसोयी असताना सूरज तुझ्यावर असा का ओरडतो. गीता रडत म्हणाली की जेठजी, मी सगळं नीट करण्याचा प्रयत्न करते, पण मी सूरजला खुश करू शकत नाही. तो म्हणतो की मी त्याला मूल देऊ शकत नाही. मोहितने तिचे अश्रू पुसले, तिला स्वतःच्या जवळ केले आणि धीर दिला की तू काळजी करू नकोस, मी सूरजची बोलेन. जेव्हा मोहितने तिला स्पर्श केला तेव्हा दोघांच्याही मनात एक वेगळीच हालचाल निर्माण झाली. त्यानंतर मोहितने तिला खाली जाऊन आराम करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहितने सूरजला सांगितलं की तो शेतात कामाला येईल, पण सूरजने त्याला घरीच आराम करायला सांगितलं आणि एकटाच शेतात निघून गेला. मोहितला सूरजवर संशय आला. दुपारी मोहितने गीताकडून डबा बनवून घेतला आणि तो शेतात गेला. शेतात पोहोचल्यावर सूरज तिथे दिसलाच नाही. जवळ शेतात असलेल्या एका छोट्या खोलीतून काही आवाज येत होते. मोहितने खिडकीतून डोकावून पाहिलं तर समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे उघडेच राहिले. सूरज गावातील नंदिनी नावाच्या एका महिलेसोबत चुकीचं कृत्य करत होता. सूरजचे नंदिनीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते, याच कारणामुळे तो गीतासोबत खुश नव्हता. त्या महिलेने निघून गेल्यावर मोहित खोलीत गेला आणि त्याने संतापून सूरजच्या कानाखाली मारले. घरात इतकी सुंदर बायको असताना तू गावातील दुसऱ्या बाईसोबत हे करतोस, म्हणून तुला गीतापासून मूल होत नाहीये. सूरज रडू लागला आणि म्हणाला, भाऊ, मी खूप रंगेल मिजाजाचा आहे. गीता खूप साधी आहे, ती मला खुश करू शकत नाही. मी नंदिनीवर खूप प्रेम करतो. मोहितने त्याला बजावलं की असे केलंस तर गावात बदनामी होईल. त्यावर सूरज मोहितला एक भयंकर सल्ला देतो. तो म्हणतो, भाऊ, तुमची ही पत्नी नाहीये, तुमचे देखील मन करत असेल, मग तुम्हीच गीतासोबत संबंध ठेवा ना. तिला देखील मूल मिळेल आणि मला नंदिनीसोबत राहू द्या. घरची गोष्ट घरातच राहील आणि कोणाला काही कळणार पण नाही. मोहित हेचे ऐकून चक्क झाला, पण त्याच्या मनात देखील वाईट विचार चालू झाले. त्यानंतर मोहित गीताकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. एक सकाळी सूरज मुद्दाम घरातून बाहेर निघून गेला जेणेकरून मोहितला संधी मिळावी. गीता जेव्हा मोहितला जेवण द्यायला आली तेव्हा मोहित म्हणाला, गीता, सूरज तुझ्यावर खुश नाही, तू दुसरे लग्न का करत नाही. गीता रडू लागली आणि म्हणाली, मी हे कसं करू शकते.
मोहित म्हणाला, जर तू त्याला मुलगा दिला नाहीस तर तो दुसरं लग्न करेल. हे ऐकून गीता अधिकच रडू लागली. मोहितने संधी साधून तिला मिठीत घेतले आणि तिच्या पाठीवरून हात फिरू लागला. गीताला तो स्पर्श आवडला. मोहित म्हणाला, जर मी तुला मूल दिले तर तुला मूल देखील मिळेल आणि कोणाला काही कळणार पण नाही आणि सूरज तुला सोडून देखील जाणार नाही. गरीब आईवडिलांचा विचार करून आणि संसार वाचवण्यासाठी गीता या गोष्टीला तयार झाली. मोहितने लगेच खोलीचे दार बंद केले आणि गीताच्या शरीरावरील कपडे काढून तिला खाटेवर झोपवलं. तो इतका उत्तेजित झाला होता की त्याने गीतासोबत संबंध ठेवण्यास सुरुवात केली. गीताला सुरुवातीला वेदना झाल्या, पण मोहितच्या या कृत्यामुळे तिला एक वेगळाच अनुभव मिळाला. 2-3 तास हा खेळ सुरू राहिला आणि दोघे देखील समाधानी झाले. त्यानंतर गीता तिच्या खोलीत गेली. मोहित तिच्या मागे गेला तेव्हा गीता मला, मी आजपर्यंत हे कोणाला सांगितले नाही, पण सूरज मला कधीच खुश करू शकला नाही. मी खूप उत्तेजित महिला आहे, पण तो माझ्याशी कधी मोकळेपणाने बोललाच नाही. मोहित हे समजून गेला आणि त्याने तिला आश्वासन दिले की तो तिची नेहमी काळजी घेईल. यानंतर मोहित एका वैद्याकडून ताकद वाढवणारी औषधे घेऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज शेतात गेल्यावर मोहितने ती औषधे खाल्ली आणि 15 मिनिटातच तो अत्यंत कामुक झाला. त्या दिवशी 3-4 तास मोहितने गीतासोबत अत्यंत आक्रमकपणे संबंध ठेवले. गीता इतकी थकली की तिला बिछाण्यावरून उठणं देखील कठीण झालं होतं. संध्याकाळी जेव्हा सूरज घरी आला आणि त्याने गीताची अवस्था पाहिली तेव्हा तो समजून गेला. तो मोहितला मला, भाऊ आता मला अडवू नका, तुम्ही तुमचे आयुष्य जगा, मी माझे आयुष्य जगतो. अशा प्रकारे 2 महिने गेले. मोहित आणि गीता संधी मिळताच एकत्र यायचे. 2 महिन्यानंतर गीता ही गर्भवती राहिली. तिने ही गोष्ट मोहितला सांगितली. मोहितने डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली असता ती 1 महिन्याची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. घरात मूल येणार म्हणून सगळे खुश झाले, पण सूरजच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. त्याला वाटले की आता गीताला भाऊ सांभाळेल, त्यामुळे तो आपली प्रेमिका नंदिनी हिला घेऊन गावातून पळून गेला. गावात खूप बदनामी झाली, पण मोहितला माहीत होते की सूरज नंदिनीवर प्रेम करायचा. गावातील लोकांना वाटले की गीताच्या पोटातील बाळ हे पळून गेलेल्या सूरजचेच आहे. काही महिन्यानंतर गीताने एका सुंदर बाळाला जन्म दिला. आता मोहित, गीता आणि ते बाळ हे एकत्र आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे या कथेचा शेवट झाला. ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणे नसून केवळ एक बोधकथा सादर करणे हा आहे. सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा.